आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याचं जाहीर केलेलं असलं तरी देखील संपावर गेलेल्या अमरावती आणि गोंदियातल्या कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास नकार दिलाय। त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय। मुंबईमध्ये विश्वास काटकर यांनी संप मिटल्याची घोषणा केली, पण अमरावतीतल्या जुनी पेन्शन मध्यवर्ती समितीनं संप मागे घेण्यास नकार दिलाय। सरकारनं जुन्या पेन्शनबाबत दिलेलं आश्वासन तकलादू आणि वेळ काढू असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संपकऱ्यांच्या आश्वासनावरती बोळवण केल्याचा आरोप संपकऱ्यांनी केलाय। गोंदियातही कामगार संघटनांनी संपकऱ्यांना कामावरती जाऊ नये असं आवाहन केलंय। त्यामुळे संपात फूट पडल्याची चर्चा आहे। गोंदिया आणि अमरावतीमध्ये कामगार संघटनांच्या या निर्णयामुळे संपकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। ओपीएस म्हणजे ओपीएस हीच आमची एकमेव मुख्य मागणी आहे, परंतु शासनानं परत त्यांना गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये आर्थिक सुधारणासह पूर्वीप्रमाणे पेन्शन देण्याचा आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याबद्दल ते काही बोलले नाहीत। आम्हाला जशीची तशी इतर राज्यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांनी जी जुनी पेन्शन लागू केली आहे त्याच धर्तीवर आम्हाला जशीची तशीच पेन्शन पाहिजे आहे। आम्हाला सुधारणासह नको आणि आम्हाला 3 महिन्याची समिती सुद्धा नको, म्हणून आमचा संप उद्याही सुरूच राहील। 7 दिवसानंतर अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार म्यान केलं। संपकरी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे 7 दिवसांच्या खोळंब्यानं सर्वसामान्यांनी संपाच्या मगरमिठीतून आता सुटका झालेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर घोषणा। 7 दिवसानंतर कर्मचारी कामावर परतणार, संप मिटल्यानं सर्वसामान्यांची ही सुटका। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या 7 दिवसांपासून संप पुकारला होता। या संपामुळे रुग्णसेवेसह शिक्षण, पंचनाम्याची कामं तसंच सगळ्या शासकीय कामांचा खोळंबा झाला होता। पण आता सर्वसामान्यांची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपातून अखेर सुटका झाली आहे। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर या संपावर यशस्वी तोडगा निघालाय। आमची आजची जी चर्चा आहे माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत झाली आणि मी आपल्याला या ठिकाणी घोषित करू इच्छितो की ही चर्चा यशस्वी झाली। कारण आमचा मूळ प्रश्न किंवा आमची मूळ मागणी ही सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा अशा पद्धतीची आमची त्या ठिकाणी मागणी होती। जुन्या पेन्शनमुळे नव्या पेन्शनची तुलना करताना जुनी आणि नवी यांच्यामध्ये मोठं आर्थिक त्या ठिकाणी अंतर होतं। त्यामुळे हे अंतर नष्ट करून जुनी नवी पेन्शन यापुढे जरी आली तरी सर्वांना समान वेतन, निवृत्ती वेतन, त्यात कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अंतर राहणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेऊन तसं लेखी स्वरूपात शासनाने आम्हाला त्या ठिकाणी अवगत केलेलं आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी देखील विधान भवनात कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याचं घोषित केलंय। आज माझ्या समवेत संबंधित संघटनाची बैठक झाली। या बैठकीत सरकारने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। 7 दिवसांच्या संघर्षानंतर मागण्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्यानं संपकरी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाय। त्या ह्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही हा संप स्थगित केलेला आहे आणि उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आणि कर्मचारी आपापल्या कार्यालयामध्ये जातील। शिक्षक आपापल्या शाळांच्या मध्ये जाऊन विद्यार्थ्यांची परीक्षा मूल्यमापन जे आहे ते करतील। आपल्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी एकजुटीने या सरकारकडे आमची मागणी होती। ती न्याय मागणी आता आश्वासन केलेलं आहे, आम्हाला मिळेल। पण त्यामध्ये काही कचराईपणा केला तर पुन्हा एकदा जोरदार एल्गार करावा लागला तर तो करवीर नगरीतलेच आमच्या कोल्हापूरचे लोक यामध्ये कमी कधी पडणार नाही। संप मिटल्यानंतर आता शासकीय कर्मचारी कामावर परतणार आहेत। त्यामुळे उद्यापासून
शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या पंचनाम्यांना वेग मिळण्याची आशा आहे. त्याच वेळेला राज्यातली रुग्णसेवा आणि शाळा देखील सुरळीत होणार असल्यानं संपामुळे खोळंबलेली सगळी कामं मार्गी लागतील. परिणामी 7 दिवसांच्या खोळंब्यानंतर हा सर्वसामान्यांसाठीही मोठा दिलासा म्हणता येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊत यांच्या चोर मंडळ विधानावरून दाखल झालेला हक्कभंगाला आता नवं वळण मिळालेलं आहे. कारण संजय राऊत आणि त्यांच्यावरच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या विधिमंडळाच्या हक्कभंग समितीवरच आक्षेप घेतलाय. त्यामुळे हक्कभंग समितीमधील सदस्यांच्या निवडीवर पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. हक्कभंग प्रकरणी राऊतांचा पलटवार. तक्रारदारच हक्कभंग समितीत कसे? विधिमंडळ हक्कभंग समितीवर आक्षेप. राऊतांच्या पत्राचे काय पडसाद उमटणार? चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. विधिमंडळ नव्हे चोर मंडळ अशा प्रकारचं वक्तव्य करून वादात सापडलेल्या संजय राऊतांविरोधात विधिमंडळात हक्कभंग दाखल झालाय. या प्रकरणी विधिमंडळात हक्कभंग समितीही नियुक्त करण्यात आली आहे. पण आता संजय राऊतांनी विधिमंडळाच्या या हक्कभंग समितीवरच आक्षेप घेतलाय. राऊतांनी विधिमंडळ सचिवांना एक पत्र लिहून हा आक्षेप नोंदवलाय. राज्य सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयातील 5 सदस्यीय खंडपीठाची सुनावणी संपली असून निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हक्कभंग समितीतील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते. माझ्या असं निदर्शनास आलंय की ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केलेले असून तक्रारदारालाच न्याय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. समितीमध्ये फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीवपूर्वक स्थान दिल्याचं दिसतंय. हे सदस्यीय लोकशाही परंपरेला धरून नाही असं संजय राऊतांनी विधिमंडळ सचिवालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. खरं तर संजय राऊतांच्या चोर मंडळ विधानानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता संजय राऊतांनी हक्कभंग समितीवरच आक्षेप घेतल्यानंतर त्यावर बोलायला सत्ताधारी इच्छुक नसल्याचं दिसतंय. संजय राऊत कशावरही आक्षेप घेतील. सूर्योदय सकाळी का उगवतो तो संध्याकाळी का उगवत नाही असं पण ते सांगू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला आम्ही आता फार गांभीर्यानं घेतो. चोर मंडळ विधानावरून ठाकरे गटाचे खासदार असलेल्या संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच राऊतांनी आक्षेपाचा बाण सोडल्यानं आता यावर विधिमंडळ सचिव काय निर्णय घेतात आणि हक्कभंग समिती काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कामगार सुधारणा कायदे विधेयक विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेमध्येही मंजूर करण्यात आलेलं आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. नव्या कायद्यामुळे फौजदारी कारवाईऐवजी दंडात्मक रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार आहे. तर फौजदारी कारवाईमध्ये आरोपींना जामीन मिळत होता किंवा काही जणांवरती कारवाई होत नव्हती. मात्र आता दंडात्मक रकमेत वाढ होणार आहे. अधिवेशनानंतर 22 कामगार संघटनांची बैठक घेऊन मागण्यांबाबत चर्चा करणार असल्याचं खाडेंनी सांगितलं. महाराष्ट्र कामगार कायदे सुधारणा विधेयक 2022 हे आज वरच्या सभागृहामध्ये मंजूर झालं. मागल्या वेळेला विधानसभेमध्ये हे मंजूर झालं होतं आणि बऱ्याच वेळा हे कामाच्या निमित्तानं ते पोस्टपोन होत ते आज ते विधेयक घेतलं गेलं. ह्या कायद्यामध्ये केंद्राचे कायदे आणि ह्या कायद्यामध्ये कुठेही असं जॉईंट नाही आहे. हे आपल्या महाराष्ट्र शासनाचे कायदे आहेत. आणि महाराष्ट्राचे कायदे हे जे 12 कायदे आहेत त्या 12 कायद्याचं स्पष्टीकरण आपण त्यात केलेलं आहे. जी फौजदारी किंवा अटक ही त्यामध्ये तरतूद पहिल्यापासून होती ती फक्त काढली आणि त्यामध्ये आपण त्यांना दंड आकारला गेला. अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये अनिल जय सिंघानीला अटक करण्यात आलेली आहे. गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. अनिल जय सिंघानीला मुंबईमध्ये आणण्यात आलंय आणि त्याला मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आलंय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केलेली आहे. तर गेल्या 7 वर्षांपासून अनिल जय सिंघानी फरार होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. जय सिंघानी याच्या इशाऱ्यावरून त्यांची मुलगी अनिक्षानं अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला गेलाय. पोलिसांनी अनिक्षालाही अटक केली आहे.
त्यावेळी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल डिव्हायसेस, वेगवेगळे इंटरनेटची संसाधने, त्याचप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर सुद्धा वेगवेगळे मोबाईलचे डिव्हायसेस व इंटरनेटचे संसाधने मिळून आलेली आहेत. ती सर्व ताब्यात घेण्यात आलेली आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये लव जिहादचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. एका 14 वर्षांच्या पीडित मुलीचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं गेलं. पीडित मुलगी 8 महिन्यांची गर्भवती राहिली आहे आणि या प्रकरणामध्ये आरोपी नजीम पठाण आणि नवाब शेखला अटक केलेली असून पीडितेची आई फरार झाली आहे. श्रीरामपुरात पुन्हा लव जिहाद. 14 वर्षांच्या मुलीचं जबरदस्तीनं लग्न. पोटच्या मुलीचा आईनंच केला सौदा. श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यातले हे 2 नराधम पहा. या दोघांनीही एका 14 वर्षांच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. यातल्या लालाभाई शेख या आरोपीनं 14 वर्षांच्या मुलीचा चक्क सौदा केलाय. पीडित मुलगी अवघी 14 वर्षांची आहे. पीडित मुलीच्या आई आणि लालाभाई शेखनं मुलीला नजीम पठाण या व्यक्तीला विकलं. नजीम पठाणनं पीडितेवर अत्याचार केले. पीडित मुलगी 8 महिन्यांची गर्भवती राहिली. सामाजिक संस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. 14 वर्षाची मुलगी लग्न झालेलं सांगतेय, बुरखा घालतीये आणि गर्भवती आहे. हा अतिशय गंभीर प्रकार त्यांना दिसून आला. त्यामुळे सर्वांनी मिळून, शिवप्रहार असन, वकील संघटना असन, सगळ्यांनी मिळून हे एक अर्ज टाकला कोर्टामध्ये. तो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. परंतु याच्यामध्ये अनेक जण आहेत, लग्न लावून देणार आहे, तिला बुरखा घालायला लावणार आहे, या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं, या सगळ्यांवर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतोय. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. प्रकरण एकंदरीत आमच्या निदर्शनास आल्यानंतर सदर न्यायालयाच्या आदेशाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये 270/23 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये गुन्ह्यातील 2 आरोपी आम्ही तात्काळ अटक करून पीडितेला वैद्यकीय तपासणी करून सध्या ती CWC समोर हजर केल्यानंतर स्नेहालय नगर येथे ॲडमिट आहे. लव जिहाद प्रकरणात पीडितेची आई आरोपी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 8 वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आईलाही एका मुस्लिम व्यक्तीनं पळवून नेलं होतं. आता पोटच्या मुलीचीच तिच्या आईनं विक्री केल्यानं पीडितेच्या वडिलांना मोठा धक्का बसलाय. आपल्या मुलीचं असं केलंय म्हणतात, विक्री केली म्हणतात. माझ्या डोळ्याला पाणी आलं, मला वाईट वाटलं. या तळागाळात जाऊन सरकारने असे जे काही आरोपी असतील, गुन्हेगार असेल, यांना समोर आणावं. श्रीरामपुरात गेल्या काही दिवसात लव जिहादची प्रकरणं उघडकीला येत आहेत. या लव जिहादमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्यानं सरकारनं आता यात गांभीर्यानं लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. हरीश निमोटे, न्यूज 18 लोकमत, श्रीरामपूर. राज्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोनं मातीमोल झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आणि त्यामुळे पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. भुसावळामध्ये मका गव्हाचं नुकसान झालेलं आहे, तर बुलढाण्यामध्ये पावसामुळे कांदाही खराब झालेला आहे. अगोदरच कापसाला भाव कमी आहे आणि आता पावसामुळे कापूसही भिजल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. परभणी, बीड, नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्याला गारपिटीनं मोठा तडाखा दिलेला आहे. गहू, हरभरा भुईसपाट झालाय, तर कांदा बियाणं उत्पादकांना प्रचंड आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आली आहे. कांदा बियाण्यांची ही अशी दुर्दशा झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. चिखली, मोताळा, मलकापूर, खामगाव, सिंदखेड राजासह इतर ठिकाणी प्रचंड गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, कांद्याचं नुकसान झालं. चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बियाण्यांची लागवड केली जाते. त्यावर शेतकऱ्यांचं आर्थिक गणित अवलंबून असतं. मात्र गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं गणितच बिघडलंय. 15 क्विंटल कांदा लावले, कमीत कमी 1.5 एकर कांदा आहे आमचा. त्या कांद्यामध्ये काल कमीत कमी 1.5 तास गार पडली. साधारणतः 70,000 ते 80,000 रुपये त्याला खर्च आला आणि आता सगळं तोंडी घासून सगळं भुईसपाट झालं. त्याच्यामुळे शासनानं आम्हाला तात्काळ याचे पंचनामे करावे आणि त्वरित मदत करावी. बुलढाणा जिल्ह्याला 2 वर्षांपूर्वीही गारपिटीनं तडाखा दिला होता.
2 वर्षांपूर्वीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही. त्यामुळे आता पंचनामे कधी होणार आणि आत्ताची नुकसान भरपाई कधी मिळणार हा प्रश्न आता निर्माण झालाय. परिणामी सरकार आणि प्रशासनानं शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी पंचनामे करून वेगानं कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. गेल्या आठवडाभरापासून राज्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे अधिवेशनामध्ये गदारोळ झालाय. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. तर संपामुळे नुकसानीचे पंचनामे होत नाहीयेत. त्यामुळे यावर तातडीनं मार्ग काढण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्यानं विरोधकांनी देखील सभात्याग केलाय. प्रचंड मोठ्या प्रमाणावर गारपीट जी झालेली आहे, अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, फळांचं नुकसान, बागांचं नुकसान झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे. अक्षरशः शेतकरी आडवा झालेला आहे अध्यक्ष महोदय. आणि असं असताना त्याचे पंचनामे देखील करायला कोणी नाहीये. संप चालू आहे. संप चालू असताना तिथं पंचनामे करायला जर यंत्रणा नसेल तर सरसकट तातडीने आजच्या आज सरकारने त्यांना सरसकट तातडीने आजच्या आज महसूल मंडळाच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब दिलासा म्हणून आजच्या आज काही एकराला काहीतरी ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि त्याचं वाटप सुरू करावं. स्ट्राईकवर असला पंचनामे होऊ शकत नाही. पण राज्यामध्ये सगळे कार्यक्रम चालू आहे, शासनाचे कार्यक्रम. त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये कर्मचारी उपस्थित राहू शकते. त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहत होते. बीडमध्ये एका पठ्ठ्यानं बायकोच्या वाढदिवसासाठी चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवलेला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम कुठलाही असो, गौतमी पाटील असल्याशिवाय कार्यक्रम जणू अपूर्णच असतो अशीच काहीशी परिस्थिती आहे. बीडमधील एकाने तर आपल्या बायकोच्या वाढदिवसानिमित्तानं गौतमीचा डान्स शो ठेवला होता. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यामुळे गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाची बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होतीये. प्रगती टेकच्या संस्थापका प्रगती किरण गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सन्मान म्हणून आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातीलच एक छोटासा कार्यक्रम आपण गौतमी पाटील यांचा ठेवला होता. हा कार्यक्रम आयोजन करण्याच्या मागे एक विशेष कारण असं होतं की माझ्या पत्नीने मागणी केली होती की तुम्ही गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवा, म्हणून तिच्या मागणी खातीर आपण हा कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम यशस्वी झाला. मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस उपस्थित राहिले व कार्यक्रम खूप चांगला झाला. त्याबद्दल मी तुमच्या सर्व आयोजकांचे आभार मानतो. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. मुंबईमधल्या वरळी सी फेसजवळ रविवारी एका भरधाव कारनं मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मात्र यानंतर मुंबईत नागरिक सुरक्षित आहेत का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. मुंबईमध्ये मागील 8 वर्षात हिट अँड रनच्या घटनेमध्ये 56 मृत्यू झाल्याचं आकडेवारीतून समोर आलेलं आहे. तर मुंबईमध्ये सकाळी धावण्यासाठी अनेक जण बाहेर पडतात. मात्र दिवसेंदिवस हिट अँड रनच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे हिट अँड रनच्या घटनांना लगाम लावण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. तर हिट अँड रनच्या घटना आतापर्यंत किती झालेल्या त्यावर एक नजर टाकूयात. तर 2017 मध्ये 12 मृत्यू आणि जखमींची संख्या 105 इतकी होती. 2018 मध्ये हेच प्रमाण 15 जणांचे मृत्यू आणि जखमी झालेल्यांची संख्या 91 इतकी आहे. तर 2020 साली 9 जणांचा मृत्यू हिट अँड रन केसमध्ये झालेला आहे. जखमींची संख्या 47 इतकी आहे. तर 2016 साली मृत्यूचं प्रमाण 15, जखमी 126. नो एंट्रीमध्ये रॉंग साईड ड्रायव्हिंग हे विषय असतील किंवा मग जे काही काल आपण बघितलं असेल ॲक्सिडेंट, एक आमच्याकडे भयानक प्रकार झाला वर्लीमध्ये, हे विषय वाढत चाललेले आहेत. जरी ह्याला राजकीय रंग नसला, जरी ह्याला कुठची राजकीय भूमिका नसेल, तरी मला वाटतं राज्य शासनाने आणि पोलिसांनी हे विषय गांभीर्यपूर्वक घेतले पाहिजेत, गंभीरतेने घेतले पाहिजेत. आणि कुठे ना कुठेतरी आमचे जे ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना ती ताकद दिली पाहिजे
की ऑनलाईनच नाही तर ऑफलाईन पद्धतीने देखील रस्त्यावर थांबून या गाड्या थांबून आहे ना जो काही पेनल्टी लावायची असते, जो काही चार्ज लावायचा असतो, ती दंडात्मक कारवाई करणं ही गरजेची असते आणि ह्याच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नुकतंच सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. मानाच्या समजल्या जाणाऱ्या सांगलीमधील महापौर चषक कुस्ती स्पर्धेत पुण्याचा मल्ल माऊली कोकाटे आणि इराणचा मल्ल हमीद इराणी यांच्यात सामना झाला. जवळपास 1.5 तास हा निकराचा सामना सुरू होता आणि त्याचवेळी माऊली कोकाटेनं स्वतःवरचं नियंत्रण गमावलं आणि त्यानं प्रतिस्पर्धी मल्ल हमीद इराणी याच्या डोक्यावर पहिला ठोसा लगावला. कोकाटे हा इतक्यावरच थांबला नाही, त्यानं पंचांनी हस्तक्षेप करेपर्यंत दुसरा टोला इराणीच्या डोक्यात लगावला. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.